Audio Jungle. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशनवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। म्यूजिक repeat. Kabhi lage Mona Lisa, kabhi lage तर चला मित्रांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काही अशा प्रकारे दिसेल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही वायर क्रिएशनची जी लेअर आहे तिथून डिलीट करून घ्यायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि इथून फर्स्ट बीटवरती येऊन राहिलेला व्हिडिओ इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या PNGचं साईज जी आहे ती थोडीशी कमी करून घ्यायची आहे आणि इथून फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मधोमध ही PNG सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती येऊन फर्स्ट बीटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे। त्यानंतर आता मित्रांनो आपण इमेजेस ॲड करून घेणार आहोत। तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन मटेरियलच्या फोल्डरमधून एक इमेज ॲड करून घ्यायची आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करून घ्या। मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही हे अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो आणि इमेजेस ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून इथे तुम्हाला एक ब्लॅक PNG भेटून जाईल मटेरियलमध्ये, ते ॲड करून घ्यायचे आहे आणि PNG ॲड केल्यानंतर इथून 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG थोडी खाली खेचून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे। PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी सुंदरी नावाची PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे आणि PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG मधोमधी ते सेट करून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन ही सुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण आपला लोगो ॲड करून घेऊया। तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपला जिथे कुठे लोगो असेल तिथून तो लोगो तुम्ही तुमचा ॲड करून घ्या। मी आता माझा लोगो ॲड करून घेतो आणि लोगो ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि इथून फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत लोगो खेचून घ्यायचा आहे। लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल। तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो आपण ही जी इमोजीची PNG ॲड केलेली आहे त्या इमोजीच्या PNGला पेस्ट करून घ्यायचा आहे। इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे
आणि शेक इफेक्ट प्रेझेंटवरती आल्यानंतर इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो जिथून लहान लहान इमेजेस स्टार्ट होत आहेत इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल त्याच्या मागच्या ज्या 2 इमेजेस आहेत त्या इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहोत मित्रांनो. तर या 2 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचा आहे आणि इथून इफेक्ट नंबर 3 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्यांना आपण देणार आहोत. तर इथून या इमेजेस स्टार्ट होत आहेत ते इथपर्यंत 26.5 सेकंदापर्यंतच्या जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 3 आपण देऊन घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही हे अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 3 देऊन घ्या. मी आता देऊन घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 3 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट नंबर 3 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रेझेंटवरती आल्यानंतर इफेक्ट नंबर 4 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इथे पुढे आल्यानंतर जिथून इमेजेस स्टार्ट होत आहेत तिथून 2-2च्या लेअरने हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीच्या 2 इमेजेसला द्यायचा, त्यानंतर एक मोठी सोडायची आणि त्यानंतरच्या 2 इमेजेसला द्यायचा. अशा प्रकारे मित्रांनो इफेक्ट नंबर 4 पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी आता करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 4 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट नंबर 4 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथून इफेक्ट नंबर 5 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 5 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर ज्या मोठ्या इमेजेस आपण आता सोडलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 5 मित्रांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी तो करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 5 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. इफेक्ट नंबर 5 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचा आहे आणि इथून हा जो रेक्टँगलचा शेप आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. शेप कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो शेप आहे तो इथे मोठी इमेज तुम्हाला दिसून जाईल एक इथली. या मोठ्या इमेजच्या मागच्या बीटवरती यायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करून नेक्स्ट बीटपर्यंत ही लेअर खेचून घ्यायची आहे. तर ती तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल मित्रांनो. याला आपण ब्लिंकचा इफेक्ट दिलेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट करून घेऊया. तर इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.